ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता बातमी धाराशिवमधून। धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतायत तर दुसरीकडे शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीशी मंदावली आहे। तर धाराशिवमधील ही दृश्य आपण पाहत आहोत। धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतायत तर धुक्याची चादर देखील या ठिकाणी पसरलेली आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। धाराशिव जिल्ह्यामध्ये खरं तर या धाराशिव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर जी आहे ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर आपली नजर जिथवर जाते तिथवर धुक्याचंच साम्राज्य जे आहे ते या धाराशिव नगरीवरती पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अतिशय आल्हाददायक वातावरण जे आहे ते धाराशिव शहरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी आपण धाराशिवमध्ये आहोत की महाबळेश्वर मध्ये आहोत अशा पद्धतीचा प्रश्न इथल्या प्रवाशांना पडावा इतकं सुंदर आणि आल्हाददायक वातावरण जे आहे ते या धाराशिव नगरीमध्ये पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, मात्र असं असलं तरी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बरसतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव।